शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. चला तर आजच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यामध्ये 2.74 लाख शेतकऱ्यांना मिळणार 19वा हप्ता. पीएम किसान योजनेमध्ये पुन्हा निकष, लाभार्थी होणार कमी. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता ई-केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या 2.74 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. त्यानंतरचा 20वा हप्ता मात्र कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार असल्याची प्रशासनाची माहिती आहे. अखेर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होणार. आर्थिक कोंडींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाची नितांत गरज आहे. मात्र शासनाकडून केवळ मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र ई-केवायसीच्या नावाखाली हे अनुदान देण्यात येत नव्हते. मात्र आता परभणी जिल्ह्यामध्ये 5,29,771 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 13,600 रुपयांनी हे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर दुसरीकडे 350 कोटी रुपये पीक विम्याच्या अग्रिमपोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र अद्याप राज्य शासनाचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अग्रिम रखडलेले आहे. आता शेतकऱ्यांचे लक्ष या अग्रिमकडे लागलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तसेच तुमच्या जिल्ह्याला नुकसान भरपाई मिळाली का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. अखेर एसटीची भाडेवाढ. अमरावतीसाठी 21 रुपये तर शेगावसाठी 11 रुपये जास्त द्यावे लागणार. वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट. सुरक्षेचे कारण. पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये कोठडीच्या बाहेर उपचार. 4 बेड आणि 1 आरोपी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याला पोटदुखीच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेले होते. परंतु येथे स्वतंत्र कोठडी असताना सुद्धा त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करून स्पेशल ट्रीटमेंट दिले जात असल्याचे समोर आलेले आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे. सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे. झटका मशीन चोरी. शेतकऱ्यांची उरड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. रब्बी हंगामामध्ये अडचणी वाढल्या. शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की नैसर्गिक आपत्ती, नापिकी, कर्जबाजारीपणा अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत. मात्र याकडे सरकार सुद्धा दुर्लक्ष करत आहे. कारण महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता. मात्र निवडणुकीला 2 महिने उलटून सुद्धा यावरती कोणीही बोलायला तयार नाही. जसे की सरकारला या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. मृतदेह बघून संतापाचा स्फोट. भंडारा स्फोट. मुख्य महाव्यवस्थापकांना धक्काबुक्की. प्रशासनाविरोधामध्ये जमावाची घोषणाबाजी. कराडला फाशी द्या. मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्या. मुंबईत मेट्रो ते आझाद मैदानात धडकलेल्या सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाची मागणी. तसेच वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा. सुरेश धस यांची मागणी. राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिली मंजुरी. मुंबईवरील 26/11 हल्ला प्रकरणी भारताला मोठे यश. मनोहर जोशी, पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण. चिल्लमपल्ली अशोक सराफ, डॉक्टर डांगरे, चैत्राम पवार यांना पद्मश्री. तसेच महाराष्ट्राला 48 पोलीस पदके. 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक. 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक. महासंगणक आता देऊ शकेल निवडणुकांचे अचूक अंदाज. पुण्यामधील राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ब्रह्मा सुपर कॉम्प्युटरवर तयार केले मॉडेल. लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या. सुप्रिया सुळे यांची मागणी. निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आश्वासन दिलेले होते. जनतेनेही तुम्हाला मोठा कौल दिला. मग निर्णय घ्यायला मागे पुढे का बघता? लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या अशा प्रकारची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारकडे केली. 76व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी कर्तव्यपथ सज्ज. दिमागदार सोहळ्यासाठी 10,000 विशेष निमंत्रण. लाडकी बहीण योजना तिजोरीसाठी घातक. थेट लाभाच्या योजनेबाबत एसबीआयचा गंभीर इशारा. पीक पाहणीला मिळणार गती. शासनाकडून 45,000 सहाय्यक नियुक्त. राज्यामधील रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता 45,000 सहाय्यक नेमलेले आहेत. ना विमा ना अनुदान. शेतकऱ्यांना प्रतीक्षा. खरीप हंगामामधील पिके गेली वाया. खरीप हंगाम अनुदानासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करावा. शासनाने सोयाबीनला प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्याचे आधीच घोषित केलेले आहे. आता हे अनुदान व प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी पडेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
जलपर्यटनामध्ये नाराजी, उजनी धरण जलसंपदाकडे काम मात्र MTCकडे. जानेवारी अखेर बोटिंग सेवा सुरू करण्याचे होते नियोजन. महावितरणचे थकीत वीज बिल 23 कोटी रुपये. 2 लाखांवर थकीत ग्राहक. थकबाकीदारांचा वीज पुरवठा केला खंडित. ऑनलाईन वीज बिल भरण्याची सोय तसेच वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मिळणार बक्षीस. फुलगोबीचा दर परवडेना. बाजारामध्ये 50 ते 60 रुपये दर तर शेतकऱ्यांना 20 रुपये. पर जिल्ह्यातील फुलगोबीची रत्नागिरीमध्ये होते विक्री. आता खत विक्रीसाठी डिजिटल पॉस मशीन मिळणार. विविध खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वतीने खत विक्रेत्या दुकानदारांना हे मशीन दिले जाणार आहे. विक्रेत्यांना मशीनमुळे विक्री सेवा उत्तम गतीने करता येणार आहे. मशीनचे वाटप फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. तुम्ही RCS नोंदणी केली का? कारण माता बालकाला याचा मोठा फायदा होणार आहे. आरोग्य सुविधा व योजनांचा लाभ मिळणार आहे. बाळाच्या आरोग्याची सर्व माहिती यामध्ये मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 टाक्यांचे बांधकाम पूर्ण. अमृत योजनेतून काम. आजपासून पाणी पुरवठ्याला सुरुवात. 4 टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर. आता काळजी कशाला? सामाजिक व न्याय विभागाची योजना. संस्था व दाम्पत्यांनाही अनुदान. कन्यादान योजनेमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ टाळता येते. कन्यादान योजनेच्या माध्यमातून 20,000 रुपये प्रति जोडपे तर सामूहिक विवाह मेळाव्यासाठी संस्थांना 4,000 रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये तोतेगिरी होणार नाही याची काळजी संस्थेला घ्यावी लागते. वीज बिलामध्ये 16% शुल्काचा भुर्दंड. सरकारकडून दिलासा नाही. बिल भरताना ग्राहक त्रस्त. 1338 बिलावर 182 रुपये वीज शुल्क. आधी जुनेच मानधन द्या. 7 महिने झाले मानधन मिळालेलेच नाही. पैसा हाती नसल्याने सरपंचाची होते आर्थिक कोंडी. शाळांमध्ये मोफत प्रवेश. गोंदिया जिल्ह्यामध्ये 27 जानेवारीपर्यंत करा अर्ज. गेल्या वर्षापेक्षा यंदा शाळेंच्याही संख्येमध्ये झाली प्रथमच घट. RTE अंतर्गत प्रवेशासाठी 108 जागा वाढल्या. 242 कोटींचे धानाचे चुकारे आले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पुन्हा 50 कोटी रुपयांची गरज. धान खरेदीसाठी केवळ 5 दिवस शिल्लक. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे गेल्या 1.5 महिन्यांपासून थकलेले होते. थकीत चुकाऱ्यासाठी शासनाने शुक्रवारी म्हणजेच दिनांक 24 जानेवारी रोजी 242 कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. कापसाच्या थप्पीने त्वचेचा आजार. भाव पडल्याने उत्पादक बेजार. व्यापारी मालामाल. खुल्या बाजारामध्ये अल्पभाव. शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये वाढ. दरामध्ये वाढ होणार काय? जाणून घ्या. खासगी व्यापाऱ्यांच्या मते कापसाचे दर 7,000 रुपयांच्या पुढे सरकण्याची शक्यता नाही. 4 वर्षांपूर्वी मिळालेला 12,000 रुपयांचा दर यावर्षी मिळण्याची शक्यता नाही. मात्र दर वाढण्याच्या आशेने शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये थप्पी लागून आहे. शेतकऱ्यांनो, मध पिकवा. पिकांचे उत्पादनही वाढवा. उत्पादनामधून पैसेही मिळवा. कारण 2.5 लाख रुपयांपर्यंत मधुमक्षिका पालनासाठी शुल्क भरावं लागते. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाकडून अनुदान सुद्धा देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाबरोबरच मधुमक्षिका पालन सुद्धा करावे. अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आलेले आहे. खरेदी केंद्रावरच मुक्काम. भूम तालुक्यामध्ये 1221 शेतकऱ्यांची नोंदणी. मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रकल्प पट्ट्यामध्ये ऊस लागवडीची लगबग. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 3 पटीने वाढले ऊसाचे क्षेत्र. ऊस कारखान्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार? तर तुमचे आधार कार्ड होऊ शकते ब्लॉक. कारण बनावट पीक विमा अर्ज करण्यास बसेल लगाम. नांदेड जिल्ह्यामध्ये 3,800 शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा काढण्यास प्रयत्न. कामगार नोंदणी कामगारांना मिळतात विविध प्रकारचे लाभ. जीवनमान उंचवणार. घरेलू कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू. ST बसेसची भाडेवाढ त्वरित मागे घ्या. माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे मागणी. विधानसभा निवडणुकीच्या आधी STची भाडेवाढ करण्यात येणार होती. त्यावेळी आम्ही STच्या तिकीट दरामध्ये कसलीही वाढ करणार नाही अशी घोषणा माहिती सरकारने केलेली होती. निवडून आल्यानंतर सरकारला आपल्या घोषणेचा विसर पडल्याचे दिसत आहे अशी नाराजी माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलेली आहे. खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा. मोजमापणीसाठी काटेवाड होण्याची शेतकऱ्यांमधून मागणी. चाकूर तालुक्यामध्ये केंद्रांवर खरेदीस गती मिळेना. यंदा खुशाल करा सिंचन. यंदा निम्न दुधना प्रकल्पामध्ये चोरपट पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी मिळणार पाणी. ई-पीक पाहणीसाठी तलाठ्यांना साकडे. अद्यापही हजारो शेतकरी वंचितच. महाविकास आघाडीला भगदाळ. बोराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये. शिवसेनेचा आभार मेळावा. आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकण्याचा संकल्प. भुईमुग पीक नामशेष होण्याच्या मार्गावर. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी झाला त्रस्त. हिंगोली जिल्ह्यामध्ये 7,943 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. निवाऱ्याचा प्रश्न मिटणार.
भराडी परिसरामध्ये उन्हाळी बाजरी पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. एकरी 20 ते 25 क्विंटलपर्यंत मिळते उत्पन्न. 310 गावांमध्ये पोखरा योजना. गावस्तरीय हवामान अनुकूल आराखडा तयार होणार. अंमलबजावणीच्या हालचाली शासनातर्फे नियोजन. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.